लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। नाशिक शहराची ग्रामदैवता श्री कालिका माता मंदिर, जुना मुंबई आग्रा रोड, नाशिक या ठिकाणी नवरात्र उत्सवानिमित्त श्री कालिका देवी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत आहे। यावर्षी देखील श्री कालिका नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून या ठिकाणी लाखो भाविक दर्शनासाठी येतात। पण कालिका देवी मंदिर ट्रस्टच्या वतीनं भाविकांना पटकन दर्शन मिळावे म्हणून देणगी स्वरूपात 100 रुपये आकारले जातात। ही देणगी मंदिराला नसून ट्रस्टच्या वतीनं पेड दर्शन 100 रुपये एका भाविकामागे घेत असून हा धर्माच्या नावाखाली कालिका मंदिर ट्रस्टकडून सामान्य भाविकांना रांगेत तात्काळ उभे ठेवून 100 रुपये देणाऱ्या भाविकांना 5 ते 10 मिनिटात दर्शन होत आहे। असा सामान्य नागरिकांप्रती हा भेदभाव होत असून देवाच्या दारी गरीब श्रीमंत सर्व सारखे असतात। सर्वांनी रांगेत उभे राहूनच दर्शन घ्यावे, अन्यथा पैसे देऊन झटपट दर्शन घेणाऱ्या भाविकांना देव पावणार नाही, अशी प्रतिक्रिया अखिल भारतीय संत कमिटी उत्तर महाराष्ट्र राज्याचे समन्वयक गजूभाऊ घोडके यांनी प्रसार माध्यमांना दिली। तरी कालिका मंदिर ट्रस्टच्या या पेड दर्शनाला गजूभाऊ घोडके यांनी विरोध दर्शवला आहे। तरी भाविकांनी पेड दर्शन न घेता रांगेत उभे राहून आपल्या इच्छेनुसार मंदिराच्या दानपेटीत पैसे टाकावे अथवा देणगी दिल्यास देणगीची पावती घ्यावी, अशा सूचना देखील यात्रा उत्सवात येणाऱ्या भाविकांना दिल्या। यावेळी अखिल भारतीय संत कमिटीचे भाविक भक्त तसेच श्री कालिका माता मंदिर येथे दर्शनाला येणारे भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपण या ठिकाणी कालिका देवी मंदिर ही आपली ग्रामदेवता आहे। ही आपण पाहतोय का, ही ग्रामदेवता आहे। ग्रामदेवताचा अर्थ असा होतो का हे आपलं गाव होतं। नाशिक सिटी म्हणजे एक गाव आहे। या मावशी हे गाव असल्या कारणाने खऱ्या अर्थाने आपण पाहतो का या ठिकाणी सर्व गरीब लोक म्हणजे स्लम एरियातले लोक या ठिकाणी दर्शनाला येतात। भाऊ राहू द्या 2 मिनिटं, उभे राहू द्या ना सर, उभे राहू द्या ना। आम्ही काय आम्ही काय वाद घालायला नाही आलो इथं। 2 मिनिटं उभे राहू द्या, सहकार्य करा यार तुम्ही। आणि या ठिकाणी आपण यासाठी आलेलो आहोत, काही ग्रामदेवता आहे इथं। स्लम एरियातले लोक या ठिकाणी येत असतात। स्लम एरियातले लोक इथं लाईनीत लावून सकाळी 4 वाजेपासून दर्शन घेतात। आणि या सनातन धर्मामध्ये असं कधी सांगितलं नाही का पेड दर्शन घेण्यात यावं। आणि यांनी पेड दर्शन चालू केलेलं आहे का 100 रुपये एका माणसाकडून। मग 100 रुपये एका माणसाकडून घ्यायचे, अहो 10 रुपये घरात खायला नाही लोकांकडं। आणि या लाईनीच्या लाईनी उभ्या राहतील आणि 100 रुपये घेऊन यांचे पोट भरतात। मग इथं दुर्दैव एवढं आहे का बा 100 रुपये यांनी घ्यायचे। जो श्रीमंत आहे तो एका मिनिटात जाणार, जो गरीब आहे तो लाईनीत उभा राहणार। आम्ही यांचा कसा निषेध केला पाहिजे। दुर्दैव याचं आहे, दुर्दैव याचं वाटतं मनाला का मला या ठिकाणी वाईट वाटतं का खऱ्या अर्थाने खरं तर या ठिकाणी गरीब आणि श्रीमंताचा हिंदू धर्मामध्ये हा जो सर्व मंदिरांवरती प्रश्न चालू झालेला आहे हा चुकीचा आहे। आणि हा खरं ग्रामपंचायत ग्रामदैवत असल्या कारणाने तर कुठल्याही प्रकारे 100 रुपयाची पावती फाडून जर काही करत असेल तर आम्ही निस्ता त्यांचा निषेध नाही तर आम्ही खऱ्या अर्थाने अशा ठिकाणी आत्मदान करायला पाहिजे आणि सर्व नागरिकांनी याला विरोध केला पाहिजे। आणि जे श्रीमंत लोक 100 रुपये दर्शनाने जाणार आहे ते खऱ्या अर्थाने त्यांचं दर्शन होणार नाही, त्याला कुठलीही देवी पावणार नाही। खऱ्या अर्थाने त्याचं वाईटच होईल हे आम्ही पूर्णपणे सांगतो। तर आम्ही दुर्दैवाने सांगतो का आम्ही काम करायचं, धर्मासाठी लढायचं, परिवार सोडायचं, मरायचं। आणि यांनी मस्तपैकी आपला धर्माच्या नावावरती पैसे कमवायचे। दुर्दैव आहे, दुःख वाटतं आणि म्हणून आम्ही या ठिकाणी यांचा निषेध करतो। यांनी बंद करावं, नाही तर आम्ही सकल हिंदू समाजातर्फे या ठिकाणी मोठं आंदोलन उभं करू आणि याला प्रशासनाने सुद्धा खऱ्या अर्थाने बंद केलं पाहिजे। नाही तर प्रशासन सुद्धा जर आमच्या बाजूनेच नाही तर नागरिकाच्या बाजूने बोललं पाहिजे। या ठिकाणी आमचा आम्ही निषेध करतो। जय श्रीराम। रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक।